तर नमस्कार मित्रांनो, कशा आहेत सर्व? मजेत आणि मजेतच राहायला पाहिजे. तर आज आपण काम करायला आलेलो आहे की पत्र्याची पन्हाळी बसवतो. जे सिमेंटचे पत्रे आहेत त्याच्यासाठी पन्हाळी बसवतो. ते बघा कशा प्रकारे बसवतो आहे. तर आता मी तुम्हाला सांगतो की नाली 7 इंचाची आहे आणि आपला बॅरिकेड पण 7 इंचाचाच आहे. 7पेक्षा कमी असतो कारण की पन्हाळी बँड होते. म्हणून आपण मेजरमेंट कसं घ्यायचं आणि कशी पन्हाळी फिटिंग करायची. आता मी माझ्याकडे सर्व साहित्य आहे. आता मी चार्जिंग मशीन वापरतो. तुम्ही डायरेक्ट लाईटीची पण डायरेक्ट पॉवरवाली पण मशीन यूज करू शकता. तसं काय प्रॉब्लेम नाही. आता माझ्याकडे जे वस्तू अवेलेबल आहे ते मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, हे बघू शकता, हे हुक आहे अशा प्रकारे. तर हे हुक काय करायचं आहे, आपल्याला असे लावायचे आहेत, बरोबर ना? असे म्हणजे इथं साईडला असे लावायचे आहेत ना. तर वरून नाही लावायचे, आपल्याला वरच्या नालीला लावायचे. म्हणजे आता बघू शकता तुम्ही, हे जे आहे अशा प्रकारे लावलेलं आहे. दोन्ही पण नट लावले. समोरचा नट थोडासा ढिला ठेवला जेणेकरून पन्हाळी बसण्यासाठी. आणि हे जे अंतर आहे मला ते पण दाखवलं. हे 5 इंचाचं मी डिस्टन्स ठेवलेलं आहे बघा. हे 5 इंच पकडून चाला. त्या हिशोबाने इथं पन्हाळी सोडत चालू आहे. 2 इंच आतमध्ये गेली पाहिजे आणि बाकीचे 5 इंच बाहेर पाहिजे. 7 इंचाची पन्हाळी आहे. तर अशा प्रकारे आता मी 2 हुक लावलेत एका पत्र्यात. हे बघा, एक तिथे पण लावलेला आहे आणि एक इथे पण लावलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्यापाशी मायनसचा नट बोल्ट घेतलेला आहे. हे बघा, हा मायनसचा नट बोल्ट आहे. हा पत्रा वायसर आणि परत हा डांबर वायसर. हा डांबर वायसर आणि हा पत्रा वायसर. पहिला डांबर वायसर असा टाकायचा आणि मग हे बघा अशा प्रकारे त्याला दाबून असं बसवायचा. असा बसवला की याच्यावर मग आपला हा नट बोल्ट लावायचा, हा वाला. अशा प्रकारे मग हे इथं फिटिंग होणार. हे बघा, मायनसवाला खाली टाकून हा असा फिटिंग करायचं. 2 होल आहेत, ते दोन्हीला पण लावून घ्यायचं. मग जेणेकरून कसं पडायची शक्यता राहणार नाही, पावसाचं पाणी जास्त जमा होणार त्यात. ओके. तर आता हे कमीत 22 फुटाची पन्हाळी आहे, 22 ते 23 फुटाची. तर मग आता ह्याचं सगळं पाण्याचा स्लो, ह्या सगळ्या गोष्टी कशा काढल्या जातात ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मार्फत सांगतो. तर कसं की आता तुम्ही समोरचे नेट जसं तुम्ही टाईट करणार तसं ते तिकडं पाणी वरी जसं नट टाईट करणार. आता हे जे आता हे जे नट तुम्ही टाईट केला तर हा टाईट होणार, त्याला लूज केला तर हा खाली जाणार, म्हणजे बॅरिकेड. म्हणून काय करायचं, जिकडे स्लूप सोडायचं आहे तिकडं ते खाली सोडायचं. आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य भरपूर आहे. आता हा बघू शकता, हा जो मेन आहे, जो लास्टला पाणी पण एंड होतो आणि इथून पाणी पण जातो. तर मग ह्याला डायरेक्ट आपण स्क्रू मारणार आहे, सेल्फ स्क्रू. पन्हाळी जी आहे तर पन्हाळी इथं पन्हाळी ठेवून हा आपल्या सेल्फ स्क्रू आहे पत्र्याला, जो लोखंडाच्या पत्र्याला पाईपाला वगैरे मारला जातो. तर मग हा स्क्रू आपण डायरेक्ट मारणार आहे याच्यामध्ये. जेव्हा आपण पाईप फिटिंग करू ना तेव्हा याच्यामध्ये आपण तशा प्रकारे फिटिंग करू. तर मी तुम्हाला संपूर्ण डिटेल्स या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देतो. तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा. जास्त न वेळ घेता आपण आपलं काम स्टार्ट करतो आहे. ओके, चालतं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नवनवीन मी तुम्हाला व्हिडिओ काही ना काही जे मी काम करत ते तुम्हाला पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे नवीन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत राहील की जेणेकरून मी काही काम करतो आणि काही काम म्हणजे जेणेकरून तुम्हाला कुठल्याही व्हिडिओमध्ये आपल्याला प्रॉब्लेम असेल तर आपण बाबा एखादा व्हिडिओ बघून की तो आपण काम चालू करू शकतो. आता ऊन एवढं आहे की विचारू नका. बघू ते बघा, आपल्या इकडचं नवी मुंबईचं वातावरण. दिनांक 27/5/2026. ओके. तर मित्रांनो बघू शकता, आता त्या पत्र्याला हुक लावलेला आपण तिथे. तर मग आता आपल्याला या पत्र्याला लावायचं. जिथे डबल नाली येते तिथे नाही लावायचं, जिथे सिंगल नाली येते तिथं आपल्याला आपल्याला हा हुक फिटिंग करायचं. तर आता कशा प्रकारे फिटिंग करणार,
हा ठेवला की आपल्याला हा हलवायचा नाही आता, हा भाग असंच ठेवायचा आणि सरळ पकडून ठेवायचा, जेणेकरून खालून बसायच्या वेळेस सरळ बसेल. तर आपण पहिले याची मार्किंग करून घेऊ. ओके, अशा प्रकारे मार्किंग झाली तर मग आपल्याला स्टार्टिंगला काय करायचं आहे, इथे तर होल मार्किंग केलेले आहे ते आपल्याला ड्रिलच्या सहाय्यानं स्टार्ट. अशा प्रकारे याला वायसराने हे लावून घ्यायचं. डांबर वायसर कंपल्सरी लावायचं आहे, जेणेकरून इथं आपण ड्रिल केलेले आहे. प्रकारे याला फिटिंग करायचं. तर मित्रांनो, तुम्हाला फिटिंग करायच्या वेळेस ही खालची नाली आहे, हे जे खाली आहे ना, तर वरच्या नालीत फिटिंग करायचं आहे. वरच्या नालीत फिटिंग केलं की ते बरोबर खालच्या नालीत येते. त्यामुळे ज्या प्रकारे तुमचा पन्हाळ आहे ना, ते नालीच्या खाली जाऊन बसते. आणि समोरचा नट आहे ना, हा थोडा ढिलाच ठेवायचा, हा थोडा टाईट करायचा. हा टाईट केल्याच्यानंतर काय होतं, समोरचा ढिला राहिला ना तर आपण सहजपणे आपली पन्हाळी जी आहे ना, अशी क्रॉस राहते, त्या आतमध्ये टाकू शकतो. कळालं? अशाच प्रकारे पूर्णपणे ह्या पत्र्याला आपल्याला खूप पहिले कंपल्सरी मारून घ्यायचं. याच्यानंतर आपल्या बाकीची प्लंबिंग जी फिटिंग आहे पन्हाळ्याची, मग ते पण तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत मी दाखवतो. तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बस.
तर मित्रांनो ही पाईप बघू शकता, पूर्णपणे 20 फुटाची नाली आहे ही. बघा असं दाखवा, असं दाखवा. जॉईनला हा जो मी आउटलेट फिटिंग करतो आहे तर ह्याच्यासाठी एक क्लिप येते याच्यासोबतच आउटलेटसोबत. त्यामुळे एक लब्बर पण असतो, ते लब्बर आणि हा आपला क्लिप हा मेन काम करतो. तर लब्बर कंपल्सरी पाहिजे. आणि आता हा जो क्लिप लावतो मी फिटिंग करतो, तर हा क्लिप जो आहे ते व्यवस्थित बसला ना तर मग जेणेकरून काय आहे, पाणी लिकेज होण्याची शक्यता कमी राहते. ते क्लिप फार महत्त्वाचे बसवणं. त्यांना क्लिप पण बसवून घ्यायची असते. आता कधी कधी बसत नाही, पण त्याला खूप प्रयत्न करावा लागतात. ते बघू शकता आता बसले. तर मित्रांनो आता हे आपले क्लिप वगैरे लावून झालेलं आहे बघा. अशा प्रकारे बसवलं फिटिंग झालं. आपल्याकडे सेल्फ स्क्रू आहे. अशा प्रकारे याला मारून घ्यायचं. ओके. तर मित्रांनो आता हे 4-3चा रेड्युसर आहे. तर आता हा आपल्याला इथे लावायचा आहे अशा प्रकारे. असा लावायचा आहे म्हणजे 3चा पाईप आपल्याला खाली घ्यायचा आहे. हा रेड्युसर कशासाठी वापरतात की आता आपल्याला 3चा पाईप वापरायचा असेल तर हा रेड्युसर वापरतात. 4चा पाईप वापरायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट पाईप लावू शकता. अशा प्रकारे आता ह्याला रेड्युसर लावून 3चा पाईप खाली घेणार आहे. ओके. चालू केलं ना. मित्रांनो आपलं काम कम्प्लिटली झालेलं आहे. तुम्हाला मी वरून पण दाखवतो आणि खाली जाऊन पण तुम्ही बघू शकता कशा प्रकारे झालेलं आहे काम.
ते तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आता खालचं जे बाकी आहे ते खालच्या खाली करू शकतो, पण आपलं वरचं काम पूर्णपणे झालेलं आहे आणि आपण टेस्ट करायसाठी पाणी पण एक बकेट पाणी घेतलेलं आहे. तर आपण इकडून पाणी टाकूया की जेणेकरून इथं एंड कॅप लावलेले आहे, पाणी तिकडे जाणार नाही. हे बघा, हा जो एंड कॅप आहे इथं लावलेला आहे आणि हे आपले पन्हाळे पूर्ण लागलेले आहे, बघू शकता. आणि हा आउटलेट इथं आहे. हे आउटलेट आहे. ओके, असं तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आता खूप ऊन पडलेलं आहे. आता चेहरा पण बघू शकता माझा कसा झालेला आहे. उन्हामध्ये काम करायचं बोललं ना, विचार नका. आता आतून सर्व वल्ल झाले, बघू शकता घाम. ते बघा, अशी मेहनत करावं लागते आणि कुठल्याही गोष्टीची त्याला कमी पडणार नाही. कारण की मेहनत जर अशी असेल तर मेहनतीचा घाम जर असा येत असेल ना, तर समजून जा की पैसा हा किती इम्पॉर्टंट आहे. ओके, बघू शकता. हे आउटलेट अशा प्रकारे आपलं काम आहे. भाई, काम कैसा हो गया? एक नंबर दादा. हाँ, अपन ऊपर चेक करके भी आए, ये भी अपना अच्छा लगा बराबर. बघू शकता तुम्ही. आणि हा रूम मालिक आहे, त्याला भरपूर दिवस झाला तर पाठीमागं लागला, पण आता काय करणार, आज वेळ होता तर म्हणलं वेळेसोबत आपलं काम करून घ्यावं आणि पूर्णपणे आपलं काम झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याला पाणी टाकून चेक करून पण दाखवलं. आता इथे खाली पाणी पण असेल बघा, कचरा वगैरे. हे बघा, कचऱ्याची घाण आहे ना, पाणी वगैरे दिसतं वगैरे. वगैरे टाकून पण त्याला चेक करून दाखवलं की काम आपलं, तो स्वतः वरी चढला, बघितलं पाणी कुठं जमा होतं त्याला. पाणी जरी जमा होत असेल तर ते काय तेवढं फार चालून जातं, कारण की त्याला आपण जास्त स्लोप देऊ शकत नाही. स्लोपसाठी पण भरपूर आहेत आपल्या काय आयडिया, त्यानुसार त्याला द्यावं लागतं. आपण त्या प्रकारे दिलेलं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चालते, बाय बाय.